ह्या व्यवसायामध्ये मी यायच्या अगोदर माझं स्वप्न होतं की मला IPS ऑफिसर व्हायचं होतं. म्हणून मी जुडो, कराटे या सगळ्या फील्डमध्ये मी एशियाडला मी भारताला रिप्रेझेंट केलं जुडो करताना. ओके, मी हे सगळं लिहिलेलं नव्हतं याच्यामध्ये, कारण मिठाई आणि कराटे नाही खाल्लं तर कराटे असं येतं. नेक्स्ट कैटेगरी में मैं बुलाना चाहूंगी फूड इंडस्ट्री से। ये हस्ती भी अपने आप में ही कुछ कहानी कहती है। सो आई वुड लाइक टू कॉल मिसेस मनीषा मराठे मैम, ऑनर ऑफ सरोज स्वीट्स इन चैम्बूर। Dreams and aspiration are driven by passion. Inspiration and ambition fueled by dedication, motivation, and perseverance. Manisha, as the name of a party means, tell us about the one who fulfills every dream, aspirations had to be filled with equal energy, enthusiasm, and ego. Better attitude. She is working in past 50 years and will continue to do so for the rest of life. Born in a middle class family, but brought up in a simple, homely environment. She is master in extracurricular activities, from learning Kathak, achieving black belt in karate, and brown belt in judo, national level judo competition, and kabaddi competitions, becoming the Mumbai University Athletes Championship, winning consecutive gold medals in intercollegiate solo dance competitions, getting married into a well-known, famous Marathi family. The Marathis are known for the famous sweets and namkeens, the first mishai shop in Chembur, Saro's Sweets, जो इनकी मदर लॉ के नाम पर है. It was established in 1955. Then she started and working for Saro Sweets 1997 full time. Saro Sweets is the trusted brand among generations, has become a traditional one-shop destination for quality sweets in many families and corporate world. He received the Rang Rani Award for probably the same belief. मैम मैं क्या कहूँ, आप कथक करते हैं या जूडो कर? क्या बात है, ऐसी धाकड़ है, ऐसी धाकड़ है। तो इन्हें पहले सिलेक्ट करने के लिए मैं बुलाना चाहूंगी स्टेज पे नवन्या ब्रांड से स्पॉन्सर फड़के सर, स्मिता जयकर मैम एंड रचना मैम। प्लीज कम ऑन स्टेज। जोरदार तालियां बजनी चाहिए धाकड़ गर्ल के लिए। जिसे नहीं तो मेरी तरफ ध्यान जाएगा कहां से? मैम, ये स्ट्रेटजी हमेशा वर्क करती है। प्लीज मैम, कम हियर एंड से फ्यू वर्ड्स फॉर सरो स्वीट्स। नमस्कार. सर्वप्रथम मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना भूक लागली आहे. मी जास्ती बोलणार नाही आहे, पण मला थोडंसं सांगावंसं वाटेल की प्रथम रचना मॅम, तुम्ही या अवॉर्ड करता मला जे इथे इन्व्हाइट केलं आहे त्याच्याकरता तुमचं खूप अभिनंदन. माझं अभिनंदन आणि तुमचे आभार. मला पण खूप भूक लागली आहे. मगासपासनं समोसे, करंजी, गुलाबजाम सगळे दिसत आहेत. मी या व्यवसायात आहे कारण माझे सासरे यांनी 1955 साली निर्माण केलेलं हे दुकान आज मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी, मगाशी पालकर मॅडमनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या व्यवसायाकरता, त्यांच्या आवडीकरता त्यांच्या मुलीला वेळ नाही दिला. मी पण माझ्या मुलीला वेळ देऊ शकले नाही. 1.5 वर्षाच्या मुलीला मी माझ्या आईकडे ठेवलेलं होतं, कारण इथे माझ्याकडे कोणीच नव्हतं की तिची मी जबाबदारी कोणावर सोपवून जाईल. आईवडिलांना माझ्याकडे मला बोलवायचं नव्हतं, म्हणून मी तिला आईकडे पाठवलं. 11 वर्षाची असताना ती माझ्याकडे परत आली. ती मोठी झालेली होती. सगळं मिळवलं, पण तिचं बालपण हरवलं. मला ते उपभोगता नाही आलं. पण त्यातही मला एक गोष्ट आहे की आज ती माझ्याबरोबर सगळीकडे असते आणि आज माझ्या व्यक्ती पेस्ट्री शेफ आहे. आज सरोजमध्ये आम्ही मिठाई जी बनवतो त्या मिठाईमध्ये आम्ही जसं कलर वापरत नाही तसंच ती तिच्या केक्स पेस्ट्रीमध्ये पण तिने ती ट्रेडिशन जपलेली आहे की आज मगाशी सगळे प्रोफेशनमधली माणसं आली. कुठलंही प्रोफेशन असू दे, कुठलाही व्यवसाय असू दे, कुठलंही ओकेजन असू दे, मिठाईशिवाय काय होत नाही. पण देवाला प्रसाद दाखवता तर तुम्ही चॉकलेट नाही दाखवत, तुम्ही पेढेच दाखवणार. दसऱ्याला श्रीखंडच जाणार, होळीला पुरणपोळीच जाणार.
त्यामुळे माझ्या व्यवसायात 2 गोष्टी आहेत, मिठाई पण द्या, पैसे पण मिळतात, आशीर्वाद पण मिळतात. माझा व्यवसाय आणि डॉक्टरांचा व्यवसाय सेम आहे की आम्ही कुठल्याही गोष्टीला आम्ही जबाबदार असतो. म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट स्टाफ करतो, पण एखादी चूक झाली तर डॉक्टरला ब्लेम केलं जातं. माझ्याकडे पण तेच आहे. पण आज मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आज सर्व स्वीट्सनी जे काही यश मिळवलं आहे ते माझे एकटीचं नाही, माझे मिस्टर, मी, माझी मुलगी आणि सर्व स्वीट्सची जी असलेली चेन आहे, माझा स्टाफ, ते अव्याहतपणे ते काम करत असतात. आणि आज मला वाटतं चेंबूरमधली खूप लोक मला दिसली आहेत इथे. हां, मगाशी पण येताना तर जेव्हा लोक सांगतात त्यावेळेला मला खूप आनंद होतो की मी एका चांगल्या भावनेने मी ही जी सेवा करते आहे, अन्नदान करते आहे, त्याचबरोबरीने माझा एक दुसराही भाग आहे की मी देशाच्या आर्मीकरता सुद्धा मी काम करते. सर्व स्वीट्स दरवर्षी बॉर्डरला जसं जमेल तशी फराळाची पॅकेट्स पाठवतो आम्ही. त्याचबरोबर सैनिकांना लागणाऱ्या काही गरजेच्या गोष्टी असतात. प्रत्येक वेळेला सरकारवरती अवलंबून राहता येत नाही. जेव्हा त्या गरजा आमच्यापर्यंत येतात त्यावेळेला आम्ही कुठेही गाजावाजा न करता त्यांच्यापर्यंत आम्ही त्या पोहोचवतो. अनेक वृद्धाश्रम आहेत, त्या ज्यांच्या गरजा काय आहेत, त्या वृद्धांना काही पैसा मिठाई नको आहे, त्यांना थोडा वेळ पाहिजे, जो त्यांना वेळ कदाचित त्यांच्या फॅमिलीकडनं मिळत नाही. जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी तिकडे जाते, त्यांच्याशी बोलते, त्यांच्या गरजा लिहून घेते, त्यांच्याबरोबर थोडा वेळ स्पेंड करते आणि मग माझा दिवस परत दुसऱ्या कामाकरता सुरू होतो. मला एकच सांगायचं आहे की जेव्हा आपण जगतो तेव्हा आपल्या जगण्याला अर्थ कधी येतो माहिती आहे? जेव्हा तुम्ही समोरच्या करता जगता. कोरोनामध्ये लोक शिकली पण आणि नाही पण शिकले की सगळ्यांकडे आपल्याकडे सुदैवाने खायला होतं, पैसा होता, AC होता, पाणी होतं. खूपशा फॅमिलीज होत्या त्यांच्याकडे काही नव्हतं आणि आपल्याकडे एवढं सगळं होतं, पण आपल्या एका रूममध्ये आपण बंद होतो. आपण शेजारी पण जाऊ शकत नव्हतो किंवा गेलं तर बोलू पण शकत नव्हतो. आज आपल्या जगण्याला एकच अर्थ होईल जेव्हा तुम्ही आपल्याबरोबर समोरच्या करता जगाल. तुम्ही जे काही कमवाल ते आपल्या जवळ असलेल्या गरजू लोकांना थोडी मदत करा. त्यांना गरज आहे की नाही हे आपल्याला माहीत नसतं, पण जेव्हा आपल्याकडे समोर येतं त्यावेळेला आपण ते करतो. जे सर्व स्वीट्स आज करतंय, प्रेमाने करतंय, एक जबाबदारी म्हणून करतो. मी जास्ती बोलणार नाही, कारण 5 मिनिटाच्या मी भाषण आणलेलं होतं, मी तिथे ठेवलेलं आहे. मला जे वाटलं आणि सर्वात आनंद म्हणजे मी मराठी, महाराष्ट्रात आहे, मराठी बोलले. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. आणि मला हे अवॉर्ड दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. या अवॉर्डच्या निमित्ताने फडके लॅब सरांच्या किती वर्षापासून आमच्या सगळ्यांच्या टेस्ट आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो. आज ते प्रत्यक्ष मला दोघेही मॅडम सर भेटले. आय एम व्हेरी हॅपी. सुंदर तरुणी माझ्या शेजारी बसली आहे, भाग्यश्री टिपसेताई बसले आहेत. सगळ्यांचे रचना तुझे खूप खूप आभार की छान नवीन एक कुटुंब मला मिळालं. थँक्यू सो मच.